तो सलामीवीराच्या भूमिकेत करण भांडे। ही सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे। ग्रुप ए मधून काल सुपर 5 मध्ये दाखल झाला होता संघ विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोरासाहेब। तर आज ग्रुप बी मधून टेबल टॉप करून या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये पोहोचलेला संघ आपण बघत आहोत स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे। सामना सुरू होतो, दोन्ही टीम ऑल द बेस्ट। ऑफिशियलचा ग्रीन सिग्नल 4:17 टाइम काउंटेशन केलं जाईल, लक्ष सुद्धा। सुजित चौधरी मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिले षटक टाकण्याकरता गोलंदाजी करता। डीप मध्ये लॉंग ऑफ सेट करण्यात आलेला आहे, त्याचबरोबर ऑन साइडला आपण बघत आहोत काउ कॉर्नर सेट करण्यात आलेला आहे। मिड ऑन आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर पॉइंट शॉट, बॅकवर्ड पॉइंट शॉट, थर्ड मॅन शॉट, फॉन लेग, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सिंगल सेविंग एरियाज आणि कॅचिंग पोझिशन मध्ये आपण बघत आहोत। काही शंका आहेत ज्या सध्या यष्टीरक्षक रोशन कडून मांडल्या जातात स्कोरले अंपायर प्रसाद सहस्रबुद्धे सरांकडे, आणि सरांनी त्या शंकेचं आय थिंक निरसन देखील केलेलं आहे। सिटीज सामना सुरू होतोय, महत्वपूर्ण सामना जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल, सेमीफायनलच्या दिशेने मार्गस्थ होईल। पहिला चेंडू सुजित चौधरी गोलंदाजीसाठी, दोन्ही टीमला लक्ष शुभेच्छा। पहिला बॉल चांगल्या टप्प्यावरती गुडले स्पॉट वरून चेंडू अचानक उसळला। रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती एक्स्ट्रा बाउन्स चेंडूला मिळाला, गती अधिकची होती आणि त्या गतीनं फलंदाज अजय काळेकरची मती आता हीन केली आहे ती गोलंदाज सुजित चौधरीनं। पहिला चेंडू निर्धाव, हा ट्रॅकर फोर्स केला समोर, मिस्टामिंग झेलची संधी, धीरज चेलवलेचं चांगलं जजमेंट आणि अजय कालेकर संघनायक माघारी परततोय। रॉयल डकची शिकार, पहिला धक्का विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोऱ्याचा पाडा बी क्रिकेट संघाला। अजय बॅक टू द पवेलियन। भारतीय बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष स्वर्गीय पंढरीनाथ शेठ फडके यांचं संगीत आपण डीजे ऑपरेटरच्या माध्यमातून ऐकलं। डीजे ऑपरेटरचं देखील वेलकम आपण करूयात। हळूहळू जशी स्पर्धा पुढे चालली तशी तशी त्यांची कामगिरी आता सुधारत चाललेली आहे, त्यासाठी त्यांना देखील ऑल द बेस्ट। सुजित चौधरीला मिळणारं पहिलं सुयश तर सांघिक सफलता पहिली स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाकरता। न्यू बॅटर नागेश मध्ये सध्या खेळण्यासाठी स्टाकर एंडला। बॅकफुट येऊन कट करतायत, आउटर एज, थर्ड मॅन आणि यष्टीरक्षकाला चकून बॉल लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतो तो चौकार, गुड शॉट, 4 धावा। जी सोनाम साहेबांची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे। विनंती दादांना या व्यासपीठावरती आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपले मनस्वी स्वागत। 4 ला सध्या 1 मिस टाइम फटका, झेलची संधी, बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक जज करतोय अभय, इक्वली टेकन अँड वेल जज, क्लीन टेकन फ्रॉम अभय। दुसरा धक्का, नागेश मध्ये एका चौकाराचं योगदान देताना माघारी, फलंदाज बाद। दोन धक्के या षटकात फ्रंटलाईन बॉलर सुजित चौधरीने दिलेले आहेत। उद्याचं शेड्यूल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू। उद्याचा तिसरा दिवस, उद्या ग्रुप सी मधील लढती आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वात तिसऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील 8 संघ। उद्या या आंबेगावकर चषकाच्या तिसऱ्या पर्वात इन ऍक्शन असतील। पोस्टविचिट रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स फुल अँड पॉवरफुल, थर्डमॅन क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होतोय तो थर्डमॅन समीरेशच्या पलीकडे, समीरच्या बॅटमधून संघर्षमय सुरुवात, चौकार। आठ या आकड्यावरती 8 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट, स्टील 1 टू गो। अंतिम चेंडू बाकी आहे। शफल झाले, उकळण्याचा प्रयत्न, यस्त्या उद्ध्वस्त, आणखीन एक झटका,
जसा नागे चौकाराचं योगदान देऊन बाद झाला तसाच आता समीरला देखील तंबूचा रस्ता गाठावा लागेल. पहिलं षटक संपलं 3 गड्यांच्या मोबदल्यात 8 धावा दाफलकावरती. उद्या आंबेगावकर चषकाचा तिसरा दिवस शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 पहिला सामना असेल यंगस्टार नांदेनी आणि त्यांच्या विरोधात जैनमान शेलारी. बरोबर 9:30 ला तुमचा सामना सुरू होईल. 9:10 पर्यंत आपण रिपोर्टिंग करणं गरजेचं राहील. आय थिंक इथून अगदी आख्याच्या अंतरावरती जैनमान शेलारी आणि यंगस्टार नांदेनीला मात्र 9:10 पर्यंत रिपोर्टिंग करावं लागेल. दुसरा सामना स्वर्गीय रुपेश दादा कंटे प्रतिष्ठा या 7 धावा असतील आणि नेक्स्ट बॉल फ्रीट असेल. येणाऱ्या कालावधीत मस्ता परिसर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने ओमसाई ठोणे व माऊली स्पोर्ट्स व्यापारी मानवले अजित महाविकास आघाडी दैदिप्यमान क्रीडा पर्व आपल्याला एन्जॉय करता येईल. स्पर्धा कालावधी 8 जानेवारी ते 12 जानेवारी. प्रथम पारितोषिक 51,000 व आकर्षक चषक. द्वितीय पारितोषिक 25,000 व आकर्षक चषक. तृतीय पारितोषिक 15,000 व आकर्षक चषक. चतुर्थ पारितोषिक 10,000 व आकर्षक चषक. मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजी, भरघोस पारितोषिक या स्पर्धेमध्ये असतील. प्रवेशसाठी तुम्ही संपर्क करू शकता. रोशनजी मुरबाडे, किरणजी व्यापारी, त्याचबरोबर उमेश मुरबाडे. ठिकाण असेल वडाचे वाडी, नारळीमाल येथील सुसज्ज प्रशस्त क्रीडांगण. शफल झाले तर नंतर ऑन साइडला स्कोर लेगला टर्न करण्यात आला. एक सिंगल पूर्ण सेकंडचा कॉल केला होता, मात्र करण भांडे नॉस्ट्रा करीनला थोडे दुखापतग्रस्त झालेले. पाण्याची मागणी झालेली आहे, लगेचच पाणी घेऊन जा मॅनेजमेंट कमिटी. आय थिंक शोल्डरला इंजुरी झाली असावी त्या ठिकाणी. ज्या पद्धतीनं दुसऱ्या धावेचा प्रयत्नात ते परतत होते, टर्न होत होते, त्यावेळेला त्यांनी पूर्णपणे बॉडी बॅलन्स त्यांचा गमावलेला आहे आणि या महत्वपूर्ण सामन्यात आता ते थोडेसे दुखापतग्रस्त झालेले. मॅनेजमेंट कमिटीनं लगेचच फर्स्ट एड किट बॉक्स त्याचबरोबर पाडी मैदानामध्ये नेलेलं आहे. मॅनेजमेंट कमिटी आमची सज्ज आहे, कटिबद्ध आहे. स्वतः प्रत्येक मॅनेजमेंट कमिटीचा मेंबर अगदी पहिल्या सामन्यापासून ते अंतिम सामन्यापर्यंत अशाच पद्धतीनं आपल्याला कार्यरत असताना पाहायला मिळेल. बाकी प्रेक्षकांनी कोणी जाऊ नका, आमची मॅनेजमेंट कमिटी आमचे ऑफिशियल आहेत. त्या ठिकाणी पाहिलं जाईल एक्झॅक्टली काय घडलंय. आय थिंक थोडे दुखापतग्रस्त झालेले आहेत करण भांडे, कारण पूर्ण लोड शोल्डर वरती आला जेव्हा त्यांनी बॉडी बॅलन्स गमावला. मात्र ही ओके, ते क्लिअर आहेत. बाकी फिल्डर्सला सूचना आहे, स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्षेत्ररक्षण लगेचच सज्ज करा आपलं. करता आला नाही. डॉट बॉल या षटकात सुरुवात षटकारानं झाली होती. बिमर आला होता, मात्र तदनंतर पलटवार केला तो गोलंदाज अभयनं. अधिकचा वेळ घेतला जातो. लक्ष सुद्धा रोशन, विशाल अँड ऑल टीम. स्पीडअप अपेक्षित आहे. हा देखील फुलर लेन ड्राईव्ह केला, सॉफ्ट हँड कव्हर्स मध्ये फिल्डर मिसफिल्ड मिस्टेक. एक सिंगल सेकंडचा कॉल दिलाय. दुसरी धाव देखील कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न राहुलचा सुरू आहे, मात्र रोखण्यात आले करूनकडून. 2 धावा. याचबरोबर षटकाची सांगता 2 ओव्हरचा गेल कंप्लीट. 19 धावा दाखल करते 4 गड्यांच्या मोबदल्यात. विघ्नहर्ता स्पोर्ट्स मोराचा पाडा बी हा संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना आपण बघत आहोत. पहिल्या षटकात सुजितनं 8 धावा दिले होते, 3 धक्के दिले होते. तर या षटकात एक सफलता देत असताना 11 धावा खर्च करण्यात आल्या त्या गोलंदाज अभयकडून. निर्णायक अंतिम षटक धीरज शेलवले अंतिम अखेरच्या षटकात सध्या गोलंदाजी करता. डावखुरा त्याचा मध्यम गती गोलंदाज, त्याच्याकडे बॉलला दोन्ही बाजूला वळवण्याची क्षमता आहे, वाकबगार आहे. फिरकीपट्टू धीरज शेलवले अंतिम षटकात गोलंदाजीसाठी. अकरा बाट खेळण्याचा प्रयत्न तो फसला. बॉल जाऊन बरोबर लेग स्टिक वरती बसला. धक्का 5वा. राहुल माघारी.
न्यू बॅट्समन साखरेनला कृपाळ पोचतात खेळण्याकरता. विद्युत पुरवठा मध्यंतरी खंडित झाला होता, त्याच काळासह व्यत्यय आला होता, मात्र तो पुन्हा एकदा सुरळीत सुरू झालेला आहे. बागफुलर आले, चेस करून कट करतायत. डीप मध्ये कव्हर पॉइंटला फिल्डर उपस्थित आहेत. सुजित व्हेरी गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव. धावसंख्या या सिंगलच्या साथीने आपण बघत आहोत पोहोचली ती 20 या आकड्यावरती. 21 बोर्ड, लॉस ऑफ 5. ऑन साइडला थांबले, पॉज घेतला आणि तदनंतर टर्न करण्यात आला. करण भांडेचा तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या कन्फर्मेशन सिग्नलची अपेक्षा. इट्स अ मिनिमम ऑर मॅक्सिमम, इट इज मॅक्सिमम हा षटकार. आपण बघत आहोत सध्या पोहोचली ती 26 आतापर्यंत 26 या आकड्यावरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. थांबले, पॉज घेतला, उकळण्याचा प्रयत्न, टॉपेज, फाईन लेग इन ऍक्शन अँड अटेम्प्ट इज सक्सेसफुल. वन मोर विकेट डाऊन. करण भांडे बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन साखरेला करण भांडे माघारी परतलेले आहेत. एकमात्र फलंदाज जो या मॅच मध्ये विथ द बॅट चांगलं योगदान देऊ शकला, कॉन्ट्रीब्युशन देऊ शकला. 60 चेंडूत 15 धाबेचं. 26 ला 7 धक्के, 2 चेंडू बाकी आहेत, पाहायचं कितीपर्यंत मजल मारेल. कमी गतीने टाकलेला बॉल समोरच्या दिशेने आक्रमण करण्याचा प्रयत्न, तो फसला आणि लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती धक्का दुसरा बसला. तो टीम इग्नोर स्पोर्ट्स मोऱ्याच्या पाडा बी क्रिकेट संघाला 7वा फलंदाज माघारी परततोय. ओमकार बॅक टू द पवेलियन. बॅटिंग साठी पाहिलं तर बंटी दाखल होताना पाहायला मिळतील. 26 धावा धावफलकावरती 7 धक्के बसलेले आहेत. पहिल्या डावात बॅटिंग करत असताना पडझड आतापर्यंत या डावामध्ये आपण पाहिलेली आहे. या षटकामध्ये धीरजने देखील 3 विकेट कॅरी केलेले आहेत. ऑन हॅट्रिक संधी आता त्याला बनली आहे विकेट हॅट्रिक कॅरी करण्याची. आजच्या दिवसात मॅन फ्रॉम देवपे सूरज जमदारेकडून फर्स्ट मेडन ओव्हर आपण पाहिली, मात्र विकेट हॅट्रिक अजूनही झाली नाही. पाहिजे तो विक्रम धीरज शेलवले आपल्या नावावरती नोंदवतील का. स्विंगिंग यॉर्कर, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॉलर्स बॅक ड्राईव्ह, धावचीची संधी आणि त्याही संधीत असून पहिला डाव संपला. 8 गड्यांच्या मोबदल्यात 26 बनवल्या तर 27चं छोटेखानी लक्ष आता निर्णायक द्वितीय सत्रात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघासमोर. टिल देन, हो टू यू डीजे. एक
उपउपांत्य फेरीचा सामना सुरू आहे. दोन्ही संघ एकेका ट्रॉफीचे मानकरी जरूर आहेत. मात्र सुपर 3 मध्ये दाखल कोण होईल त्यासाठी लढत महत्वाची, लढत प्रतिष्ठेची, लढत स्वाभिमानाची, लढत अभिमानाची, 3 वर्षे परंपरेची, आंबेगावकर चषकाची. स्वागत आहे सर्वांचं. संध्याकाळचे मनमोहक वातावरण सध्या टीम मध्ये निर्माण केली आहे मोराच्या पाटा क्रिकेट संघानं. ऑफिशियलच्या भूमिकेत प्रशासक सर, बुद्धे सर, रमाकांत पवार सर सध्या काहीतरी चर्चा करतायत या महत्वाच्या सामन्यात. आय थिंक कालच्या दिवसात ज्या पद्धतीने धावा उभारल्या होत्या मोराच्या पाटा टीमनं त्या उभारल्या नाहीत. मात्र गोलंदाजांचा कस आता दुसऱ्या सत्रात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. लो स्कोरिंग बॅटल आहे. बॅटिंग करणाऱ्या टीम कडून पाहिलं तर रोशन, विशाल यासारखे जे फलंदाज आहेत ते चांगल्या टच मध्ये, चांगल्या फॉर्म मध्ये. नुकताच काही अतिथींचं आगमन झालंय. हेमंतजी माडसे दादांना विनंती आहे या व्यासपीठावरती आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आपलंही स्वागत. द्वितीय सत्र सुरू होत आहे. निर्णायक डावाला ही सुरुवात आपण बघत आहोत. 27चं टार्गेट, 9.00 धावेची धावगती. श्री VSV इंटरप्राइजेसचे सर्व हेमंतजी माडसे यांची उपस्थिती नुकताच लाभलेली. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आस्वाद घ्या, आनंद घ्या. आपले आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. सलामीवीर जोडी मैदानामध्ये पोहोचतीये. विशाल चौधरी ज्यांना 2 सामन्यामध्ये जबरदस्त परफॉर्मन्स विथ बॅट दिला. पहिला सामना 12 चेंडू 37 धावा, दुसरा सामना 9 चेंडू 28 धावा. 2 सामन्यावरचे किताब आज ज्यानं संपादित केलं तो विशाल चौधरी आणि त्याच्यासोबत ज्युनियर ऑलराऊंडर यंग टॅलेंट स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचं सुजित चौधरी सलामीवीराच्या भूमिकेत. सामना सुरू होतोय. निर्णायक द्वितीय सत्राला सुरुवात. समीर मात्रे अर्थातच सॅम गोलंदाजी करता. यंगस्टर आहेत, यंग टॅलेंट आहे. विघ्नता स्पोर्ट्स मोराचा पाडा बी क्रिकेट संघाचा 27 टू विन सामना सुरू होतो. दोन्ही टीमला या सामन्याच्या दृष्टिकोनातून आपण देऊयात लक्ष शुभेच्छा. या संपूर्ण क्रीडा स्पर्धेसाठी यशदादा थोरात आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांचं आमच्या आयोजन समितीला चांगलं सहकार्य लाभलंय. दादांचं आणि दादांच्या संपूर्ण मित्र परिवाराचं आंबेगावकर चषकाच्या निमित्तानं आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. 18 चेंडू 27 अंतिम सामनाचा निर्णायक दुसऱ्या दिवसातील सुरू होतोय. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय. विशाल चौधरी साखर एंडला तर त्याची सोबत देतोय सुजित चौधरी. गोलंदाजीसाठी समीर म्हात्रे अर्थातच सॅम. 3 क्रिकेट वाहिनीच्या वतीनं अगदी सकाळच्या सत्रापासून प्रेक्षक वर्ग आमच्या सोबत जॉईन झालेला आहे. त्या सर्वांचं वेलकम आम्ही करत आहोत. (27 टू विन) 27 धाब्याचं टार्गेट. जो संघ जिंकेल तो उपांत्य फेरीत दाखल होईल. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती विशाल चौधरीची आक्रमक सुरुवात. क्षेत्ररक्षक कृपालचं जजमेंट चुकलं. दुविधा मनस्थितीत ते होते. झेल पकडायचा की बॉल थांबवायचा, मात्र योग्य वेळी त्यांना निर्णय घेता आला नाही. निर्णय चुकला तर परिस्थितीच्या विरोधात तुम्ही जाता आणि तेच घडलं. चौकार. आणि खर्च जर अशा पद्धतीने वाढला तर टेन्शन वाढेल. धावा संख्येचं संरक्षण करत असताना विशाल चौधरीची दमदार सुरुवात. पहिला चौकार. ऑन साइडला वाडा शॉट. विशाल चौधरीने आजचा संपूर्ण दिवस गाजवला आहे. दिनेशभाई इंदुराव क्रीडा नगरी त्याच्या मनमोहक फलंदाजीनं नाहून निघाली आहे. प्रेक्षकांना तल्लीत, मोहित, प्रफुल्लित करणारा हा पारदर्शक फटका षटकार. आले की काय हा प्रश्न उपस्थित झालेला आहे. धावा आणि फक्त धावा विशाल चौधरीच्या बॅट मधून आज आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात. धावा संख्या 10, अवघ्या 17 धावेची आवश्यकता. वेगवान चेंडू होता. फुलर लेन बरोबर मिळाला लेग स्टिक वरून उंची घेत असताना पाठीमागे यष्टीरक्षक करण भांडेच्या हातामध्ये जाऊन विसवला. समीर मात्र देखील यंग टॅलेंट आहेत. मात्र गोलंदाजीसाठी पाहिलं तर नेहमीच ज्यांचा फ्रंटलाईन बॉलर म्हणून वापर केला जातो ते देखील आपली उपयुक्तता सिद्ध करून दाखवत आहेत. चौकार षटकारानंतर कमबॅक त्यांच्या वतीनं. हा डॉट बॉल
धावसंख्या स्थिर 10 धावा डावफलकावरती 10 ऑन बोर्ड विदाउट लॉस. हाफ ट्रॅकर वरती आडवा बॅटनं प्रहार, बॉल सीमा पार, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार दर्जेदार देखना फटका षटकार. धावसंख्या आपण बघत आहोत सध्या पोहोचली 30-16 या आकड्यावरती. 16 ऑन बोर्ड, स्टिल 2 टू गो. बॉल हवाय मॅनेजमेंट कमिटी. फर्स्ट ऑफ ऑल बॉल पोचवा. नवा बॉल दिला जाईल कारण पहिलं षटक सुरू आहे. न्यू बॉल पोहोचवला जाईल सिटीज. बॉल आलेला आहे. प्रसाद सर, रमाकांत सर, मॅच बॉल रिटर्न झालेला आहे. त्या प्रेक्षकांचे आभार आमच्या आयोजन समितीच्या वतीने आम्ही व्यक्त करत आहोत, ज्यांनी फार प्रयत्न करून फार दूरवर गेलेला बॉल रिटर्न केलेला आहे. त्याबद्दल आपले आंबेगावकर चषकाच्या वतीने आभार. 16 धावा बनवल्या गेल्या. विजयाचं समीकरण 14 चेंडू 11 धावा. पहिल्या षटकात सामना फिनिश होईल काय असं चित्र रॉनी सध्या मैदानावरती बनलं आहे. संध्याकाळचं शांत वातावरण आहे. त्या शांत वातावरणाला अशांत करणारी वेदक फलंदाजी आपण बघत आहोत. विशाल चौधरी ऑन फायर. समोरच्या दिशेने ड्राइव्ह केले, मिडॉनला भेदलं, बॉल मागे लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अनस्टॉपेबल विशाल चौधरीचा तडका. लेफ्टेड ऑन ड्राइव्ह, कडक ऑन ड्राइव्ह, चौकार. सोन्या बैलाचे मालक विजय शेठ चौधरी यांचा जल्लोष सध्या सुरू झालेला आहे, कारण विजय अगदी दृष्टिक्षेपात स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबेचा. ऑन साइडला पूलचा हा पॉवरफुल फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल अँड पॉवरफुल. स्कोर बरोबरीत. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर. 26 ऑन बोर्ड. 26 धावा धावफलकावर. नको एजंट ऑल टीम. 12 चेंडू 1 धावेची आवश्यकता आहे फक्त. पहिल्या षटकात 26 धावा विशाल चौधरीचा झंझावात सध्या मैदानावरती सुरू आहे. जबरदस्त कामगिरी. सुरुवात चौकाराने, तदनंतर षटकार, तदनंतर डॉट बॉल. 6-4-6. फक्त चौकार आणि षटकारांची भाषाच विशाल चौधरीच्या बॅटला माहिती आहे. सिंगल डबल त्याला स्कोर करता येत नाही. आजच्या दिवसात 91 धावा त्याच्या फलंदाजीतून आपण पाहिलेल्या आहेत. त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. हायेस्ट रन स्कोरर स्टील नाउ इन दिस टुर्नामेंट. 1 धावेची आवश्यकता. सुजित चौधरीचं फिनिशिंग टच कसं असेल हे देखील आता पाहावं लागेल. पूल करण्याचा प्रयत्न. क्षेत्रक्षेत्र जवळपास कोणी उपस्थित नाही. बनली ती एक सिंगल धाव. याचबरोबर हा सामना संपला. सामना जिंकला स्वराज्य प्रतिष्ठान आंबेटेंबे क्रिकेट संघाने, आणि हा संघ जाऊन पोहोचलाय आंबेगावकर चषकाच्या सुपर 3 मध्ये. वेल प्ले बॉयज. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन.